तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 21 आणि 22व्या हप्त्याची वाट पाहत असणाऱ्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आता संपलेली आहे. कुठल्याही क्षणी हप्त्याचं वितरण हे सुरू होणार आहे. लाडकी बहीण योजनेचे 21 आणि 22व्या हप्त्याचं वितरण 12 मे पासून सुरू झालं होतं आणि त्यानंतर अचानक शुक्रवार पर्यंत याचं वितरण चाललं आणि शनिवार रविवार त्यानंतर सोमवार मंगळवार वितरण अचानक बंद झालेलं आहे आणि काल वितरणासंदर्भातला GR हा प्रसिद्ध करण्यात आला. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींना 12 तारखेपासून 15 तारखेपर्यंत पैसे आले नव्हते अशा लाडक्या बहिणींसाठी आता एक दिलासादायक बातमी आलेली आहे. लाडक्यांनो, तुम्हाला आपल्या चॅनल मार्फत अगोदरच मी सांगितलेलं होतं की कुठल्याही क्षणी हप्ते वितरणासंदर्भातला GR प्रसिद्ध होईल आणि तुमचं वितरण हे सुरू होईल. बऱ्याच लाडक्या बहिणी कमेंट करत होत्या की आम्हाला म्हणजेच काही विशिष्ट प्रवर्गातील महिलांना या हप्त्याचं वितरण झालेलं नाही. तर लाडक्यांनो, त्यावेळेस राज्य सरकारकडे महिला व बाल विकास विभाग मंत्रालयाकडे वितरणासाठी निधीची पूर्तता नव्हती. आता सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाकडून एक GR प्रसिद्ध करण्यात आला. त्यात 365 कोटी रुपये मार्च महिन्याचे आणि 365 कोटी रुपये एप्रिल महिन्याचे अशी एकूण 730 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. महिला व बाल कल्याण विभागाकडे वर्ग करण्यात आलेला आहे. आता महिला व बाल कल्याण विभागाकडे महिलांना वितरण करण्यासाठी भरपूर निधी उपलब्ध झालेला आहे. त्यामुळे ज्या महिला शिल्लक होत्या त्यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी असणार आहे. एकत्रितपणे 3000 रुपये किंवा एका दिवसाच्या फरकाने 3000 रुपये तुमच्या खात्यावर हे जमा होणार आहे. कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येईल? तर ज्या महिलांना आतापर्यंत म्हणजे 12 तारखेपासून 15 तारखेपर्यंत हप्त्याची वाट पाहत होत्या आणि ज्या महिलांना खास करून फेब्रुवारीचा हप्ता मिळाला होता अशा सर्वच महिला पात्र असणार आहे. आणि मिळालेल्या माहितीनुसार मागच्या वेळेसपेक्षा यावेळेस जो GR निघालेला आहे त्यात निधीची तरतूद ही काही जास्त प्रमाणात करण्यात आलेल्यामध्ये म्हणजेच निधीमध्ये वाढ करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. ज्या महिलांनी KYC दुरुस्ती केली असेल अशा महिला सुद्धा आता पात्र ठरताना दिसत आहे. म्हणजे जास्त प्रमाणात वितरण हे होऊ शकते. त्यामुळे तुम्ही बिलकुल काळजी करू नका. तुम्हाला जर मार्च आणि एप्रिलचा हप्ता अजूनपर्यंत मिळाला नसेल आणि तुम्ही जर KYC सुद्धा दुरुस्ती केली असेल तर बिलकुल निष्काळजी राहा. तुम्हाला सुद्धा एकत्रितपणे 3000 रुपये हे कुठल्याही क्षणी आता जमा होऊ शकतात. या हप्त्याच्या वितरणासंदर्भात आम्ही वरिष्ठांकडून वारंवार माहिती घेतच होतो आणि आपल्या चॅनलवर तुम्हाला आम्ही आश्वस्त केलं होतं की वितरण हे फक्त थांबलेलं आहे, संपलेलं नाही. अशा प्रकारे आपण आपल्या चॅनलवर आपल्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला सांगितलं होतं. तर लाडक्यांनो, काही तांत्रिक अडचणीस्तव वितरण थांबलं होतं. म्हणजेच निधी उपलब्ध नसल्याच्या कारणाने हे वितरण थांबलेलं होतं, वितरण संपलेलं नव्हतं आणि आपली बातमी आता खरी ठरलेली आहे. कुठल्याही क्षणी आता या हप्त्याच्या वितरणाला सुरुवात होऊ शकते. त्या अगोदर आपल्याला पाहावं लागणार आहे की राज्याच्या महिला बाल कल्याण मंत्री आदित्य तटकरे ह्या घोषणा करतील की डायरेक्ट वितरणाला सुरुवात होईल. तर लाडक्यांनो, या वितरणावर आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत आणि या वितरणासंदर्भात वरिष्ठांकडून वारंवार माहिती घेत आहोत. जशी काही नवीन माहिती, नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर अगदी थोड्या शब्दात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत. जय महाराष्ट्र.